नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी पारंपरिक पद्धतीने जी साई आपण साठवतो त्याचं लोणी कसं काढायचं आणि लोणीपासून आपण तूप कसं कढवायचं त्याची योग्य पद्धत कशी आहे ते दाखवणार आहे. आता मी आदल्याच दिवशी मी शाई जी साठवली होती 15 दिवसाची त्याच्यामध्ये दही लावलं होतं. एक साधारण पावशर होईल एवढं दही घ्यायचं आहे एवढ्या शाईसाठी आणि पूर्ण एक दिवस आपल्याला ठेवायचं आहे रेस्ट करत. आपण एक दिवसानंतर दुसऱ्या दिवशी ही मातीचं भांडं मी घेतलेलं आहे. मातीच्या भांड्यामध्ये शाई ढवळल्यामुळे चांगलं ताक आणि चांगलं लोणी एकदम छान असं चविष्ट असं बनतं. त्याच्यासाठी मी या मातीच्या भांड्याचा वापर केलेला आहे. त्याच्या आधी वापरण्या अगोदर याला कोमट पाण्यानं साधारण मी धुवून घेतलेलं आहे. हे चांगलं भाजलेलं भांडं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये काही साबण लिक्विड सोप वगैरे असं अडकण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे हे चांगल्या क्वालिटीचंच मी भांडं घेतलेलं आहे मातीचं. आणि आता ही शाई जी आहे ती सर्व मी काढलेली आहे या भांड्यामध्ये आणि रवीने घुसळून अशी एक 10 मिनटं मी अशी व्यवस्थित चांगली घुसळून घेणार आहे. ही सगळी शाई जी दही घालून ठेवली होती ती चांगलं घुसळल्यानंतर आता ह्याच्यात थोडंसं थंड पाणी जे फ्रीजमधलं आहे एकदम फ्रीजरमधलंच पाणी वापरा जेणेकरून लोणी आपलं चांगलं असं तरंगत वरती येतं इझिली. जास्त आपल्याला त्रास पडत नाही. एक तरी पण साधारण आपल्याला एक अर्धा तास लागतो रवीने घुसळून असं लोणी काढायला. आणि तुम्हाला सोपी जर पद्धत वाटत असेल तर तुम्ही ग्राइंडरचा पण यूज करू शकता. मिक्सरला पण इझी करू शकता तुम्ही. मिक्सरला सुद्धा कमी वेळेत आपल्याला फास्ट असं लोणी चांगलं हे निघतं. चांगलं असं लोणी येण्यासाठी आदल्याच दिवशी आपल्याला शाईला दही लावून ठेवायचं आहे. दही मिक्स करून ठेवायचं आहे. साधारण मी पावशर एवढं होईल एवढं दही घातलेलं आहे. थोडं आंबट असेल दही तरी चालेल कारण चांगली असं लोणी आपल्याला फास्ट निघतं. तुम्ही मिक्सरला एकदम इझिली आणि कमी वेळेत लोणी काढू शकता. एकदम सोपी पद्धत आहे आणि रवीनं घुसळायला थोडासा वेळ लागतो पण मातीच्या भांड्यामध्ये खूप छान असा टेस्टी लोणी आणि हे जे ताक आहे ते सुद्धा टेस्टी बनतं. आणि या ताकाचं मी कढी करणार आहे ती सुद्धा रेसिपी मी शेअर करणार आहे. हे ताक जी लोणी काढून उरतं त्याचं छान अशी कढी बनते आणि त्याच्यापासून आपल्याला मिठाईसुद्धा बनवता येते. पण आता इथं मी कढीच बनवणार आहे. आणि आता ही कोमट पाण्यामध्ये हात घालून इझिली आपल्याला लोणी काढून घ्यायचं आहे. कोमट पाण्यामध्ये हात बुडवल्यामुळे लोणी आपल्याला हाताला जास्त चिटकत नाही. त्याच्यासाठी मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. आणि असंच हे लोण्याचे गोळे वरती जे तरंगत आलेलं आहे ते इझिली आपण हे काढून घेऊ शकतो लोणी अशा प्रकारे. हे लोणी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर पण करून ठेवू शकता रोज खाण्यासाठी. ज्यांना लोणी खायचं आहे त्यांनी आणि ज्यांना तूप हे कढवायचं आहे त्यांनी तूप कढवू शकता. लोणीसुद्धा खाणं खूप हेल्दी आहे. फ्रीजमध्ये ते चांगलं राहतं त्यामुळे स्टोअर करू शकता. आणि आता ही सर्व लोणी आता मी असं काढून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जो आंबटपणा आहे दही लावलं होतं त्यामुळे थोडासा लोण्यामध्ये आंबटपणा उतरलेला असतो. त्याच्यासाठी ही लोणी पूर्ण असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्यानं परत असं परतून. ही प्रोसेस मी 2 वेळा करणार आहे जेणेकरून त्याच्यामधला पूर्ण ताकाचा आंबटपणा हा निघून जावा, दह्याचा आंबटपणा निघून जावा. त्याच्यासाठी असं स्वच्छ पाण्याने 2 वेळा परतून घेणार आहे लोणी. त्याच्यातला पूर्णपणे आंबटपणा घालवायचा आहे जेणेकरून जे आपण तूप तयार करणार आहोत त्याच्यामध्ये आंबटपणा उतरत नाही आणि चांगलं तूप हे चवीला बनतं असं खमंग छान टेस्टी असं. आणि आता हे साधारण लो फ्लेमवरतीच आपल्याला लोणी कडवत ठेवायचं आहे. मीडियम किंवा हाय फ्लेम करायचं नाही नाहीतर ते जळतं तूप आणि करपतं. आणि हा साधारण 20 ते 25 मिनटामध्ये लो फ्लेमवरती तूप हे कलर चेंज झाला की ओळखायचं आपलं. आणि वाससुद्धा येतो तूप कडलेल्याचा त्यामुळं ओळखायचं. आणि थंड झाल्यानंतरच मी अशा प्रकारे बरणीमध्ये काढून ठेवलेलं आहे काचेच्या. हा व्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.
माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नाही, नक्की शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.